तर एकीची प्रकृती अतिशय गंभीर आहे। याला कारण ठरलंय ते दूषित पाणी। मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांनी आरोप केलाय। मोदी परिसरामध्ये बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। भाग्यश्री म्हेत्रे आणि जिया म्हेत्रे अशा या 16 वर्षाच्या मुलींचा दूषित पाणी प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर जयश्री म्हेत्रे या 18 वर्षाच्या मुलीची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळतंय। लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात, जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही। प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे। दरम्यान या संदर्भात स्थानिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापूर शहरामध्ये पाणीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सोलापूर शहरामधल्या काही भागांमध्ये 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळतं। खरं तर मी सध्या उभा आहे सोलापूर मधील मोदी जगजीवनराम झोपडपट्टीच्या ठिकाणी। आज पाण्याचा दिवस आहे आणि आपण बघू शकताय की कशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर या ठिकाणी आल्यानंतर एक धक्कादायक बाब आपल्याला समोर या ठिकाणी आलेली आहे। या जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 तरुणींचा मृत्यू जो आहे तो या दूषित पाण्यामुळे झाला अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो इकडच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। पहिल्यांदा काहीच झालं नव्हतं, त्याला 2दा उलटी जुलाब झालतं। त्या 2दा उलटी जुलाब झाल्या तर माझी वहिनी पण तेवढा परीक्षित नव्हतं मोठ्या दवाखान्याला दाखवायला। इथे साध्या दवाखान्याला दाखवलं, ते डॉक्टर काय म्हटले तुम्ही सिव्हिलला न्यावा, उलटी जुलाबला लगे कमी होईल म्हटले। मग तिथे गेल्यानंतर त्याने डायरेक्ट आयसीयू मध्येच घेतले। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। परंडा शहरात एक दुर्दैवी घटना देखील घडल्याचं समोर येत आहे। एका महाविद्यालयामध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झालाय। वर्षा खरात असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। भाषण करताना वर्षाला भोवळ आली आणि ती खाली कोसळली। त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं। दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। पुढच्या बातमीकडे बातमी पुणे प्रकरणासंदर्भातली। गर्भवतीच्या मृत्यूनंतर अखेर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती झाली असंच म्हणावं लागेल। यापुढे रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही। रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत हा ठराव झालाय। रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। दरम्यान संचालकांनी पत्रात काय म्हटलंय पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू झालं त्यावेळी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं। उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयाचं नाव वाढत गेल्यानं गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले। महागडे उपचार गरजेचे असल्यास डिपॉझिट घेण्यास सुरुवात झाली। गुरुवारच्या उद्विग्न घटनेनं आम्ही डिपॉझिट प्रकरणी पुन्हा आढावा घेतला। यापुढे इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही असा बैठकीत ठराव झाला। दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पाटी काढण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। ही पाटी आधी त्या पाटीला काळं फासण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून ही पाटी काही काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पाटीला काळं फासण्यात आलं होतं।
आंदोलकांचा संताप अनावर झाला होता आणि त्यामुळेच या पाटीलाही काळं फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज रुग्णालयानंच पाटी काढून ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून ही पाटी आता काढण्यात आली आहे. पुण्यात पुढच्या बातमीकडे. गावात रस्ता नाही म्हणून उपचारासाठी 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागलाय. अगदी बरोबर ऐकताय. मोठमोठ्या विकासाच्या प्रकल्पाच्या गप्पा करणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी भागात एक साधा रस्ता सुद्धा नाहीये. हे भयान वास्तव नंदुरबारच्या केलापाणी गावातलं आहे. या गावाला स्वातंत्र्य काळापासून जायला रस्ताच नाहीये. रस्ता नाही म्हणून बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलांना 15 किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. कुठलाही आजार झाला तरी 5 तास झोळीतून प्रवास हा ठरलेलाच आहे. पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. करुणा मुंडे यांच्याशी धनंजय मुंडे यांचं लग्नच झालं नाही असा धनंजय मुंडेंच्या वकिलांचा दावा आहे. करुणा मुंडे आज लग्नाचे पुरावे कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे. मागच्या सुनावणीमध्ये धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, मात्र करुणा मुंडे यांच्याशी लग्नच झालं नसल्याचा दावा केलाय. करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण? मुंडेंच्या याचिकेवर युक्तिवाद काय झालाय आपण पाहतोय. यावर करुणा शर्मांचे वकील म्हणाले, पुरावे देण्यासाठी 5 एप्रिलपर्यंत वेळ द्या. मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, मात्र त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही. धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नाही. मुलं तुमची आहेत, मग करुणा त्यांच्या आई कशा नाहीत, असा सवाल कोर्टानं विचारलाय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून घेऊया. कॉमेडियन कुणाल कामरा याला खार पोलीस स्थानकामध्ये आज उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आदेश आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 3 समन्स बजावलेत. आज उपस्थित न राहिल्यास पोलीस अटकेची नोटीस काढण्याची शक्यता आहे. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. या मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. दरम्यान महानगरपालिकेनं याच संदर्भात प्रश्न येत्या 2 महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय. सागरी मार्गावरील सायकल मार्गिका आणि समुद्री पदपथ मे अखेरपर्यंत सुरू होणार आहेत. पालिका आयुक्त गगराणींनी ही माहिती दिली आहे. मुंबईकरांना चालण्यासाठी सुरक्षित, सुटसुटीत आणि अतिक्रमणमुक्त पदपथ मिळावेत यासाठी हा प्रयत्न होतोय. मध्य रेल्वेनं आणखी 98 अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यात मुंबई सांक्राईल या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश करण्यात आलाय. आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 1156 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केल्याचं दिसतंय. विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रार नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी बोरिवली अंधेरी दरम्यान अप धीम्या मार्गावरील ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी आज मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखीन एक गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो ॲक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. नाशिक विमानतळ इथं 5.5 वर्षांपूर्वीच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली, मात्र अद्यापही ती सुरू होऊ शकलेली नाही. 13 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी घाला अशी मागणी झेप फाउंडेशनद्वारे करण्यात आली आहे.
मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला। ही एक धोरणात्मक बाब असून संसदेला कायदा करायला सांगा असं सुप्रीम कोर्टानं आता म्हटलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पाटी काढण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। मुंबईत पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे। ही बंदी आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत असेल। 13 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। ही एक धोरणात्मक बाब आहे, तुम्ही संसदेला कायदा करण्यास सांगा असं सुप्रीम कोर्टानं याचिकेतर्फे झेप फाउंडेशनला सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेवर 17,000 कोटींच्या कर्जाची नामुष्की ओढावली आहे। विकास कामांसाठी ठेकेदारांची बिलं देण्यासाठी हे कर्ज काढण्यात येणार आहे। त्याला नगरविकास खात्यानं मान्यता दिली आहे। 20 वर्षांसाठी 9% महानगरपालिकेला व्याज द्यावं लागणार आहे। अतिरिक्त भाडेपट्टी आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूखंडधारकांविरोधात आता सिडकोनं कारवाई केली आहे। पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोमवारपासून या भूखंडांवर जप्तीची कारवाई देखील सुरू होणार आहे। त्यामुळे संबंधित भूखंडधारकांचे धाबे दणाणले। 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही घोषणा केली आहे। एसटी महामंडळानं गेल्या वर्षभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल केलाय। एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली, त्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। दक्षिण मुंबईतील मलबार हिल मार्गाच्या देखभालीसाठी आणखी 2 कोटींचं कंत्राट दिलं जाणार आहे। या निसर्ग उन्नत मार्ग आकर्षणाचा विषय बनल्यानं प्रकल्पाचा कालावधी वाढलाय, त्यामुळे खर्च दुपटीनं वाढलाय। मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून 25 कोटी झाला। गुढीपाडव्यापासून या उन्नत मार्गाला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। धाराशिवच्या उमरगामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेले वनविभागाचं कार्यालय रामभरोसे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयातून सतत गायब असतात, तसंच गेल्या 2 महिन्यात परिसरात अनेकांना बिबट्या निदर्शनास आलाय। मात्र वनविभाग कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। राज्यातील HSRB नंबर प्लेटच्या दरांना नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय। शेजारील इतर राज्यात नंबर प्लेटचा दर कमी असताना महाराष्ट्रात सर्वाधिक दर का असा सवाल उपस्थित होतोय। प्रकरणी जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे। परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयानंही दिलेत। आरटीओला पुणेकरांनी आवडीच्या वाहन क्रमांकांसाठी 59 कोटी मोजलेत। पुणे आरटीओला 2024-2025 या वर्षभरात तब्बल 59 कोटी 36,92,000 महसूल मिळालाय। त्यामुळे आरटीओला या नंबर प्रक्रियेतून मोठा महसूल मिळत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। चॉईस नंबरमधून पुणे आरटीओला गेल्या वर्षभरात तब्बल 59 कोटींचा महसूल मिळाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलात 15 कोटींची वाढ झाल्याचं समोर आलंय। आरटीओच्या या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। भारतात लवकरच एटीएम बंद होणार आहे, का आणि कशामुळे पाहूया। डिजिटल क्रांतीमुळे ग्राहकांना वेगानं सुविधा उपलब्ध होत आहेत। मात्र हीच डिजिटल क्रांती आता जुन्या होत चाललेल्या अनेक साधनांच्या अस्तित्वावर उठली। सर्वांच्या हातात मोबाईल आले आणि एसटीडी पीसीओलाच लोक विसरले आणि हीच वेळ आता एटीएम वर येणार असल्याचं चित्र दिसतंय। कारण प्रत्येक जण आता UPI द्वारे पेमेंट करू लागले। 10 रुपये भाजीवाल्याला देतानाही ग्राहक QR कोडचा वापर करू लागले आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी कुणीही एटीएम कडे फिरकत नसल्याचं चित्र आहे। आरबीआयच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2023 मध्ये देशात 2,19,000 एटीएम होते। मात्र हा आकडा सप्टेंबर 2024 मध्ये घटून 2,15,000वर आलाय। म्हणजे गेल्या वर्षभरात तब्बल 4,000 एटीएम बंद करण्यात आले। 2022 पासूनच एटीएमच्या वापरात मोठी घसरण झाल्याचं दिसतंय। UPIच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटचा वापर वाढलाय आणि त्याचाच एटीएमच्या वापरावर परिणाम झाल्याचं दिसतंय। त्यामुळे निकटच्या भविष्यात एसटीडी प्रमाणे एटीएम सेवाच बंद होणार की काय असा प्रश्न आहे। आणि एक धक्कादायक बातमी, कारण गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल चोरीला गेलाय। काल बीड दौऱ्यावर असताना मोबाईल चोरीला गेला। मस्साजोगमध्ये काल संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल
तर जनतेचं काय, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित झालाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीड दौऱ्यावरती होते. त्यांनी मस्साजोगमध्ये भेटही घेतली देशमुख कुटुंबियांची आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल चोरीला गेलाय. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद सध्या संपर्कात आहेत. योगेश, मोबाईलच गृहराज्यमंत्र्यांचा सुरक्षित नसेल तर जनतेचा काय सवाल उपस्थित झालाय, नेमकं काय घडलं? नक्कीच राज्याचे राज्यगृहमंत्री योगेश कदम काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. याच दरम्यान ते मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या भेटीसाठी आले होते. त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी योगेश कदम आले होते राज्यगृहमंत्री. आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस माध्यमांना संवाद साधताना आणि कुटुंबियांना संवाद साधण्याच्या दरम्यान त्याच वेळेस जी चर्चा सुरू होती मस्साजोगमधनं आणि त्याचबरोबर तिथनं चर्चा सुरू असतानाच योगेश कदम राज्यगृहमंत्री यांचा मोबाईल गहाळ झाल्याची चर्चा सुरू झाली. आणि त्याच्यानंतर थेट आता केज पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र याच्यावरून असं दिसतंय की जर राज्यगृहमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल तर जनतेचं काय, लोकांचं काय आणि इथल्या संपूर्ण या यंत्रणेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण राज्यगृहमंत्र्यांचा मोबाईल घायल झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नक्कीच धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालंय. वादळवाट ही त्यांची मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून विलास उजवणे घराघरात पोहोचले. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. हृदयासंदर्भात विकार झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांची प्राणज्योत मालवली आहे. नाशिकमध्ये पंचवटी परिसरात एका माथेफिरूनं सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 7 बाईक जाळल्यात. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. बाईक जाळण्याआधी त्यानं गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओपन एआयच्या ChatGPT या AI टूलचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केलं जात आहे. हे फोटो इतके वास्तववादी आहेत की खऱ्या आधार कार्ड सारखेच दिसतात. आता सरकार आणि AI कंपन्या यावर काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुण्यात सैन्य दलातील जवानाच्या घरातून दागिने चोरी झालेत. सैन्य दलातील फरार शिपाईच निघालाय चोर. आरोपीकडून 13 लाख किमतीचे 16 तोळे सोनं जप्त करण्यात आलंय. कुडाळ तालुक्यात बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. याबाबत कुडाळ पोलिसांनी कारवाई केली असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. एकूण दारूच्या बाटल्या आणि फ्रीज मिळून एकूण 1,21,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शिर्डीत 3 दिवस रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला होता. यंदा उत्सवाचं 114वं वर्ष आहे. सोलापुरात अक्कलकोटमध्ये वागदरीची परमेश्वराच्या यात्रेला कर्नाटकातनं लाखोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. यात्रेतील रथोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. या रथोत्सवाच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. चैत्र यात्रेनिमित्त आई एकविरा देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडलाय. राज्यातल्या लाखो कोळी आणि आगरी बांधवांनी कार्लागडावर मोठी गर्दी केली होती. गुढीपाडव्यापासून देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. एकविरा देवी ही कोळी आणि आगरी बांधवांची कुलदैवता असल्यानं कोकण भागातनं अनेक पालख्या यावेळी गडावर आल्या होत्या. चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार आहे. 11 ते 15 एप्रिल दरम्यान चैत्र पौर्णिमा यात्रा असेल. त्यावेळी मंदिर रात्री 1 वाजता चरणतीर्थ पूजेनंतर खुलं करण्यात येईल आणि रात्री 10:30ला प्रक्षाळ पूजेनंतर बंद होईल. गंगापूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 47% पाणीसाठा होता तर यंदा 63% पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा टंचाईची भीती नाही. नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढला. आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च काढण्यात आला. रामनवमी निमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढली जाते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्माईलला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध दर्शवलाय. आरोपी बांगलादेशला पळून जाऊ शकतो त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शवण्यात आलाय. तर आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा शरीफुलचा दावा कायम आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार आहे.
1 एप्रिलपासून ओपन एआय कंपनीनं घिबली या ट्रेनची सेवा युजर्सना उपलब्ध करून दिली. यानंतर 4 दिवसात ChatGPTवर जवळपास 13 कोटींहून अधिक युजर्सनी 70 कोटींहून अधिक घिबली ॲनिमेशन तयार केले आहेत, अशी माहिती एआय कंपनी ओपन एआयनं दिली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील इगळमोरमध्ये दत्तात्रय पांचाळ या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकाला फाटा देत 2 एकर शेतावरती एरंडीची लागवड केली आहे. त्यातून त्याला तब्बल 4 लाखांचं वार्षिक उत्पन्न मिळालं आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही गुरुवारी संमत झालं, परंतु दुसऱ्याच दिवशी या विधेयकाविरोधात काँग्रेस आणि एमआयएमनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विरोधाच्या वैधतेला दोन्ही पक्षांनी आव्हान देत त्यातून घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचा आरोप केलाय. एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. करुणा मुंडेंनी कोर्टात स्वतःची बाजू मांडल्याचं पाहायला मिळतं. आज कोर्टात याच संदर्भात सुनावणी होती आणि त्याच संदर्भात करुणा मुंडे स्वतः सुनावणीसाठी त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा कोर्टामध्ये स्वतः उभं राहून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं म्हणणं जजपर्यंत पोहोचवलं. काय तुमचं म्हणणं आहे आणि काय वाटतंय, कधी तुमच्या बाजूने निकाल लागेल? 100% माझी बाजूने निकाल लागणार आहे. जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे गडबडा गए थे, क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी 96 पासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे. मी विसरली होती, रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे. रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे. तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही, प्रथम बायको आहे मी, असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत, ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडेंच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही असे तुम्ही सादर केलेला आहे हां, तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही. तुम्ही बघू शकता ये जे सही आहे, ये जे वसियतनामा आहे, याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेलं आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. असं वेग काही नाही आहे. हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियतपत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. आणि त्यांच्या जे आहे, त्यांच्या जे मेन कल्प्रेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसावणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट, त्यांच्या व्यक्तीची साईन आहे. आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात. माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये, यावेळी माझी बहीण पण होती. आणि असंच नाही आहे हे पुरावा, आणि हे तर खूप छोटा पुरावा आहे. ऐका, एक होम लोन आहे आमच्या, त्या होम लोनमध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हजबंड म्हणून, आणि ते 1250च्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही. हजबंड म्हणून गॅरंटर आहे, काढा तुम्ही ते. करुणाजी, जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियतनामाची सही आहे, या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो. कोणता काय स्वीकृतीनामा जो आहे आणि जो वसियतनामा आहे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडेंच्या ज्या सह्या नाही, सही सेम आहे. नाही, फरक काही नाही आहे. एक मिनिट फरक काही नाही आहे. नाही फरक काय, एक मिनिट फरक काहीही नाही आहे. नाही एक मिनिट ये बघा नाही तुम्ही ये बघा, एक मिनिट ये बघा, ये स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीची ही साईन आहे. आणि एक और गोष्ट, ये फक्त साईन नाही आहे, त्याच्यावरती अंगुठ्याचा निशाण पण आहे. अंगुठ्याचा निशाण पण नाही आहे. मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे, मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढणं मी खूप चांगली पद्धतीने जाणते. आणि जरी मी खोटी होती, माझ्याकडे पुरावे होत नसते, तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे, धनंजय मुंडे नाही गेलेला आहे. आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता
त्याच्यासाठी मी वेळोवेळ सांगते, हायकोर्टामध्ये आमच्या कन्सर्न आहे, तुम्ही काढा. 50 कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती. तर कोर्टातल्या सुनावणीनंतर करुणा मुंडे बोलत होत्या. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातमी पुण्यात नाही येते. पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. पोलिसांना एका खासगी बस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पुण्यातील येरवडा चौकातील घटना आहे. दरम्यान मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, मात्र पोलीसच दादागिरी करताना दिसत आहेत. मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी, असा सवाल पुणेकर विचारतात. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लखनौ उच्च न्यायालयानं मोठा झटका दिलाय. वीर सावरकरांवरील कथित वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणामध्ये जारी केलेलं समन्स आणि दंड रद्द करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली. लखनौच्या सत्र न्यायालयानं हे समन्स जारी केलं होतं आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे, त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारावं अशी मागणी भाजप आमदार संजय केणेकरांनी केली आहे. तसंच खुलताबादचं नाव रत्नपूर करावं असंही केणेकर म्हणाले. संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही ते म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. एक महत्त्वाची बातमी समोर येते. राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना एक पत्र दिलंय. आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं असंही राज ठाकरेंनी आता म्हटलंय. मनसेची संघटनात्मक ताकद सर्वांनाच दिसली, त्यामुळे आता आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरे म्हणताय. सकाळीच उदय सामंतांची आणि राज ठाकरेंची भेट झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना राज ठाकरेंनी हे पत्र दिलंय. अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या संपर्कात आहेत. वैदेही, काय नेमकं पत्रात म्हणण्यात आलंय? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात खरं तर आस्थापना आणि बँकांना पत्र देण्यासंदर्भात भूमिका जी आहे ती सांगितली होती. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात खरं तर मनसेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण पुरेशी जनजागृती आपण केलेली आहे आणि हा सरकारचा खरं तर सरकारची ही जबाबदारी आहे, कारण रिझर्व्ह बँकचा नियम जो आहे तो त्यांना माहिती आहे, अंमलबजावणी करून घेणं हे त्यांचं काम आहे. अशा संदर्भातली भूमिका सध्या राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे. कारण दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा संदर्भातली विधानं केलेली आहे. त्याच्यामुळे मनसैनिकांवर केसेस या संदर्भात नको यासाठी खरं तर ही भूमिका घेतली असल्याचं त्या म्हटलं जात आहे. एकूण जर बघितलं तर खरं तर महत्वाची भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांच्या वतीनं घेण्यात आली होती आणि प्रत्येक ठिकाणी मनसैनिक जे आहे ते आस्थापना आणि बँकांमध्ये जाऊन पत्र देताना बघायला मिळाले होते. मात्र आता सरकारने त्यांची भूमिका घ्यावी अशा संदर्भातलं खरं तर उल्लेख या पत्राद्वारे करण्यात आलेला आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर उदय सामंत यांनी सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. उदय सामंत हे राज्याचे मराठी भाषा मंत्री आहेत आणि एकूणच या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. कारण पुढील 8 ते 10 दिवसामध्ये एसपी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत उदय सामंत स्वतः बैठका घेणार आहेत. त्याच्यामध्ये मराठी भाषेसंदर्भातलं धोरण ते जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता शासनाची भूमिका कशी असेल आणि शासन आस्थापनांमध्ये आणि एकूणच कार्यालयांमध्ये मराठी संदर्भातली भूमिका कशा पद्धतीनं आग्रही करतील याकडे आता प्रत्येकाचं लक्ष राहील. नक्कीच धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मराठीचा आग्रह धरलात उत्तम झालं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मनसेची संघटनात्मक ताकदही यातून दिसली, त्यामुळे आता आंदोलन थांबवायला हरकत नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.